फाल्गुन अमावास्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं तुळापूरच्या मुक्कामी हत्या केली आणि बरोबर यांच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर या हत्येचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारण्याची आज्ञा दिली. या औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे संभाजी महाराजांच्या हत्येचे प्रतीक असणारी गुढी, ज्याच्यामध्ये गुढीवर उलटा टांगलेला तांब्या हा संभाजी महाराजांच्या मस्तकाचे प्रतिनिधित्व करतो, अशी गुढी लोकांना उभा राहावी लागली आणि नंतर हीच परंपरा महाराष्ट्रात रूढ झाली. ही परंपरा रूढ करण्यात ब्राह्मण मनांची औरंगजेबाला मदत झाली, असा इतिहास व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून काही लोक पसरवत असतात. आपण पाहूया ते जे सांगतात ते खरं आहे का, आणि जर खरं नसेल तर त्याचा संपूर्ण पर्दाफाश करूया. पण त्याआधी जाणून घेऊया गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे. आपल्याकडे प्रत्येक वेळी इतिहासातील एखादी घटना सांगताना त्याचा शक करायची देखील पद्धत आहे. आपण प्रत्येक वेळी पुस्तकात वाचताना असं वाचतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झाला आणि त्याचवेळी असंही लिहिलेलं असतं की त्यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीय शके 1551ला झाला, जशी आजची तारीख आहे. तर आजचा शक आहे फाल्गुन कृष्ण द्वादशी शके 1945. थोडक्यात काय तर प्रत्येक घटनेबद्दल आपण जो शक सांगतो तो शक म्हणजे एक प्रकारचं भारतीय कॅलेंडर आहे आणि हे कॅलेंडर आजच्या दिवशी किमान 1945 वर्ष जुनं आहे. जसं आपण रोजच्या वापरतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी वगैरे. आज 2024 वर्ष जुनं आहे. तसं शक हे देखील एक कॅलेंडर आहे आणि जेवढा जुना शक आहे तेवढाच जुना आहे. गुढीपाडव्याचा इतिहास कसा ते सांगते. महाराष्ट्रावर सर्वात अधिक वर्ष सलग राज्य करणारे एक घराणं म्हणजे सातवाहनांचे घराणं. या सातवाहनांनी महाराष्ट्रावर 460 वर्ष राज्य केलं. महाराष्ट्राबरोबरच आजचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधला काही भाग यांचा देखील समावेश या सातवाहनांच्या राज्यात होता. पण भारतावर आक्रमण करणाऱ्या शतकांनी भारतात आल्यानंतर सातवाहनांना मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य गमवावं लागलं. आजच्या महाराष्ट्राला अगदी छोटासा भाग असलेला सातारा, पुणे अशा परिसरातच सातवाहनांची सत्ता राहिली. इसवी सन 78 या सातवाहन घराण्याला 23वा राजा गौतमीपुत्र सातकर्णी यानं शक राजा नहपानाचा नाशिक जवळचा गोवर्धन भागात पराभव केला आणि या युद्धात स्वतः शक राजा नहपान मारला गेला. पुन्हा एकदा या सगळ्या भागावर शकांचा पराभव होऊन सातवाहनांची सत्ता स्थापन झाली आणि या विजयाचे प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर लोकांनी आपल्या दरवाजामध्ये विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभा केल्या. त्या दिवसापासून गौतमीपुत्र सातकर्णी याने एक नवीन कालगणनेची सुरुवात केली, ती म्हणजे शालिवाहन शक. ही घटना इसवी सन 78ला घडली. म्हणून आताच्या ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे असणाऱ्या 2024 मधून 78 वजा केलं तर येणारं वर्ष हे शालिवाहन शक असतं. ही गुढी म्हणजे एक प्रकारचा विजयध्वज आहे. या गुढीवर असणारा तांब्या, कडुनिंबाची फांदी, साडी किंवा रंगीत कापड हे सगळं भारताच्या कृषी सांस्कृतिक प्रतीक आहेत. म्हणजे ज्या दिवशी गौतमीपुत्र सातकर्णी याने नहपानाचा पराभव केला त्या दिवसापासून पहिला शक सुरू झाला, म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात झाली. आणि अशी आत्तापर्यंत 195 ते 45 शके अर्थात वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अजून 2 दिवसांनी पाडव्याच्या दिवशी 1946व्या वर्षाची म्हणजे शकाची सुरुवात होईल. म्हणजेच तुमच्या आमच्या घरांमध्ये गुढ्या उभारून पोळ्या करून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण किमान 1945 वर्ष जुना आहे. एखादा व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचून, यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून संभाजी महाराजांच्या बद्दल भावनिक होऊन आपल्या संस्कृतीमधला महत्त्वाचा असा हा सण साजरा करणं थांबवायची काहीही गरज नाही. आणि औरंगजेबाबद्दल सांगायचं तर तो भारताचा शत्रू होता. भारताच्या कॅलेंडरप्रमाणे तो कोणत्याही गोष्टी करत नव्हता. संभाजी महाराजांच्या हत्याबद्दल म्हणाल तर
संभाजी महाराजांची हत्या करायचा आदेश त्याने किमान 8 दिवस अगोदरच दिला होता. म्हणजे फाल्गुन कृष्ण सप्तमीला. त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांचे हाल केले गेले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तो दिवस होता फाल्गुन अमावास्या. तो दिवस ही काही पाडव्याचा दिवस नव्हताच, तो पाडव्याच्या अगोदरचा दिवस होता आणि तो एक निव्वळ योगायोग होता. ज्यांना संसराटी निर्माण करायला आवडते त्यांना असे योगायोग देखील आवडतात. औरंगजेबाशी 26 वर्ष चिवटपणे झुंजून त्याला महाराष्ट्राच्याच भूमीत गाडणारा महाराष्ट्र त्याच्या आदेशाप्रमाणे गुढ्या उभा करेल, ही एखाद्या बालिश माणसाची बालिश कल्पना आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः छत्रपतींच्या घराण्यात म्हणजे सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही घराण्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. आजही अशा मेसेजेसमध्ये असा दावा केलेला असतो की संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी गुढीपाडव्याचा उल्लेख कुठेच येत नाही. त्याबद्दल सांगायचं तर अनेक मराठी कागदपत्रातून, संतांच्या काव्यातून गुढीपाडव्याचा उल्लेख येतो. 24 नोव्हेंबर 1649 म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी 40 वर्षाच्या एका महजरात असं म्हटलं आहे की कासाराच्या घरी गुढीपाडव्याच्या व चैत्री पुनव व श्रावणी पुनव कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न फळवरी येईल. तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळजवळ 400 वर्ष अगोदर. ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये देखील गुढीचा उल्लेख करतात. ते म्हणतात, अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करावी गुढी, सुखाची उभवी. आणखी एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, येरू जीवी म्हणे साडी गोठी. या संभाजी महाराजांच्या हत्याअगोदर 2 वर्ष संत चोखामेळा आपल्या अभंगात करतात. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. तुकाराम गाथेतील एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, पुढे पाठविले गोविंदे गोपाळ देऊनी चपाळ, हाती गुढी एवढेच काय. गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात देखील साजरी केली जाते. महात्मा बसवेश्वर आपल्या एका कन्नड काव्यात म्हणतात, ओडेरू बंदडे गुढी तोरण व कठी. याचा अर्थ ज्येष्ठांना चे म्हणजेच शरणाचे आगमन होता, गुढ्या उभारून तोरणे बांधा. म्हणजेच काय, गुढी आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या इतिहासात लिखित पुराव्यानिशी जरी म्हटलं तरी किमान 1000 वर्ष जुना आहे. त्यापूर्वीही वर आम्ही म्हटल्याप्रमाणे शक राजा नहपानाचा पराभव झाल्यापासूनच महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण त्याचे समकालीन उल्लेख आज आपल्याजवळ नाहीत. पण त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी गुढीपाडव्याचा संबंध ओढून ताणून जोडणे हे एक प्रकारे समाजात विष कालवण्याचे काम आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूबवरचे असत्य कथन करणारे मेसेजेस वाचून, व्हिडिओ बघून आपण आपली संस्कृती नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे या पाडव्याला असत्याचा धिक्कार करूया आणि सत्याची गुढी उभारूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व्हिडिओ नक्की पाठवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.